आणि पहिलीच रेड करण्यासाठी इथे मात्र आज पावला देतो जर्सी क्रमांक 4 छोटा पॅकेट बडा धमाका पहिल्याच रेड मध्ये ती करेल का ते पाहणं गरजेचं आहे. समोर आहे तेवढा ताकदीने उतरलेला हा स्वराज्य प्रदूषण संघ कोणताही पॉईंट न घेता रिकाम्याकडे माघारी पडले. एक रेड ती बाहेर मिळाली. दरम्यान या जर्सी क्रमांक 12 पहिली रेड स्वराज्य प्रदूषण संघाच्या माध्यमातून जन्मानं थोडासा वेळ इथे कीन न गेला होता. ऑफिशियल टाइम ऑफ आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर या जर्सी क्रमांक 18 मध्ये आपण पाहतोय स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे गोपंती खेळाडू आणि चढाईचा भार तिच्यामध्ये या पहिल्याच रेडमध्ये सोपवला गेलाय. कशा पद्धतीने हँडल करेल कशा पद्धतीने खेळेल तेही ते पाहणं गरजेचं. फर्स्ट हाफ आहे त्यामुळे दोन्ही संघ सावधपणे खेळण्याचा विचार इथे घेतला गेलाय. टाइम ऑफ एक नवीन चेहरा या मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी जिथे दाखल होते बिस्ना थापा रत्नागिरी जिल्ह्याचं जिने प्रतिनिधित्व केले अशी खेळाडू आणि पहिलीच रेड खेळण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये इथे दाखल होते. जयसाम शिरगाव आयोजित महिला गटातील कबड्डी स्पर्धा या कव्हरच्या साखळीमध्ये खेळणारी कन्या तिला हँडटचच्या स्वरूपात गारद केलंय. पहिल्या मोहरा इथे गारद होईल. पहिला पॉईंट 21 ऑन आर्यन पळटवणे संघाचा पॉईंटेबिलिटी ऑन झाले. दरम्यान या स्वराज्य प्रतिष्ठान संघाची चढाईपटू सर्वोत्तम रेड मॅनेज करेल. फील्डवरती नजर देईल. डबल मॅनेज तुम्ही त्या मनस्थितीमध्ये हा चैन काय होता जरूर परंतु अंतिम क्षणी माघारी येण्याचा त्याने निर्णय घेतला. जसे क्रमांक 4 आहे परफेक्ट फ्रंट ड्रॉप नो चान्स फॉर रायडर पॉइंट गोस टू आर्यन पळटवणे. अप्रतिम यावेळी फ्रंट ड्रॉप पाहायला मिळतोय. सरप्राईज ठेवलाय जसे क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर आर्यनच्या खात्यामध्ये पॉइंट. त्यानंतर इथे आणखी एक दमदार कामगिरी जसे क्रमांक 21 परफेक्ट अँकल होईल. लाजवाब टॅकल जे पाहायला मिळतोय. जसे असं उत्तर कसं दिलं जातं याची प्रचिती या मैदानामध्ये. आणि या विद्याबल माइंडेड सिनियर खेळाडू मध्यरक्षकाची भूमिका ती बजावत होती. इथे मात्र तुम्ही त्या मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले आणि स्वतःचा बचाव मात्र करू शकले नाही. अष्टपैलू खेळाडू आहे बिस्ना थापा जर्सी क्रमांक 07 या क्रीडा नगरीमध्ये दुसरी कॉर्नर 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 हँड अप्रतिम हँडवर्क इथे पाहायला मिळालाय. चपळता दाखवली गेली चलाकी दाखवली गेली थोडीशी वाकली ऍडव्हान्टेज घेतला हाताचा वापर केला कॉर्नरला टच केलं गेलं. या विजय सुरुवात चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा कॉर्नरला आहे. ऍडव्हान्स टॅकल वन मॅन शो वन मॅन आर्मी बिस्ना थापा कामाला जिल्ह्याच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कामाला सिलेक्ट केलं गेलं याची प्रचिती या मैदानावरती देताना आपल्याला ही खेळाडू पाहायला मिळते. स्वराज्य प्रतिष्ठानवरती चढवला जाणारा हा हल्ला एक वन मॅन शो करताना मला इथे आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब चढाई लाजवाब टॅकल तुझ्या माध्यमातून आणि दमदार कामगिरीला केली गेलेली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मिडलमॅनवरती टाइम पास केला जाईल. आवश्यकता नाही त्या आक्रमणाची इथे घेतला जातो. टाइम ऑफ सुभाष जाधव आपल्या खेळाडूची चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 4 जी पहिल्या रेड मध्ये गारद झाली होती. बिस्मश थापाच्या माध्यमातून दमदार कामगिरी आपण पाहिली होती. फुल हाऊस या क्रीडांगण आर्यन पळटवणे संघाचा असताना या जर्सी क्रमांक 4 राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न आणि बिस्ना थापा ज्या अपोजिट साईडला रेड करण्याचा विचार या विदर्भच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. मिडल लाईन वरती येते जास्तीत जास्त वेळ स्पेंड करण्याचा तिचा आहे इथे विचार. सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतली कोणताही मोठा प्रयत्न तिने इथे केला नाही. सेफली घेऊन माघारी परतले. या जर्सी क्रमांक 1 2-1-2 अशा पद्धतीने सजवलेला आहे इथे फील्ड. कशा पद्धतीने होईल यानंतर इथे खेळ पाहूया. कोणताही पॉईंट न घेता रेड मॅनेज करून माघारी परतले. या स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे स्टार खेळाडू चतुर चालक चप्पल आणि यावेळी पहिली रेड सक्सेसफुल. जर्सी क्रमांक 17 ठरला खतरा कॉर्नरमध्ये खेळणारी खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉईंट. यावेळी तू बोलत आहे पॉईंट शिवाय पर्याय नाही तर रेड आहे तू बोनस प्लस 2 पॉइंट सुपर रेड 3 पॉइंट की कमाई पहिल्याच रेडमध्ये ते पाहायला मिळाली. याला म्हणतात सिनियरिटी याला म्हणतात अनुभव. या खेळाडूकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती तिसऱ्या चढाईची जबाबदारी तिने इथे स्वीकारली. दमदार कामगिरी पाहायला मिळाली. चौडाहून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फोर्स आजमावली मिडलच्या दिशेने परतली. मिडल क्रॉस केली आणि थर्ड सक्सेसफुल पाहायला मिळाली. सुपर रेड ठरली. पुन्हा एकदा बिस्ना थापा 1-1-2 अशा पद्धतीने इथे फील्ड पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर यावेळी राईट कॉर्नर जी खेळाडू जर्सी क्रमांक 12 अँटजीची काय झाले जर्सी क्रमांक 03 परिधान केलेली ही खेळाडू यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जाईल.
या विजयाची क्रमांक 4 चढाई घेण्यासाठी पहिल्या 2 चढाईचा आपण विचार केला. लाजवाब पंच आहे. अप्रतिम खेळ इथे पाहायला मिळतोय. सरस असा डिफेन्स आहे. लाजवाब चढाईच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या बाजूने जो रेडर सपोर्ट मिळणं गरजेचं आहे तो इथे मिळाला नाही. थोडस लेजी फुटवर ऍडव्हान्टेज मिळाला. जर्सी क्रमांक 12 तिच्या माध्यमातून केला गेला. पुन्हा एकदा इथे दाखल होते चढाईपटू. जर्सी क्रमांक 18 6ची बचाव फ्री बोनस पॉइंट ऑन आहे. आणि फ्रंट डबल आहे. जबरदस्त कमाल धमाल शानदार खेळ. आणखी एक लाजवाब टॅकल इथे पेश केला गेलाय. स्वराज्य प्रतिष्ठान संघामध्ये चढवला गेलेला हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा सिनियर ट्रेडर क्रीडांगणाच्या आतमध्ये थोडस सेफली ट्रेड करतात. जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये पहा. यावेळी उजव्या कोपऱ्यामध्ये डीपली जायचा विचार असेल. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 12 आहे. कचऱ्याची गती डोक्यावरती आणि यावेळी किक लगावली गेली. राजूबाद 30 सेकंद इथे पूर्ण झाली. 2 पॉइंट इथे मिळतील. चुकीचा खेळ. टाइम काउंटर वरती लक्ष दिलं गेलं नाही. कंप्लीटली 30 सेकंद आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिकार केली गेली. रायडर गार्डन रिले जर्सी क्रमांक 10 आणि स्वतः यावी बिस्ता यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये येते. शेवटचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राईट कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. हिला टॅकल करण्यामध्ये एक चॅलेंज असणार आहे. आणि मिडल लाईन क्रॉस ऑल आउट 2+2 पॉइंट. स्वराज्य प्रतिष्ठान इथे ऑल आउट झालाय. रिलाईन होईल. पुन्हा संधी मिळेल. नवी उमेद, नवा विश्वास आणि नव्या विश्वासाने करेल का नंदाचा मिळते पाहूया. या विजयाची क्रमांक 17 पहिल्याच रेडमध्ये घेतला गेलेला पॉइंट आणि त्यानंतर झालेली गारद. कारण यावेळी थापापासून थोडंसं दूरवरती खेळणं गरजेचं आहे. कारण की ते आक्रमक झाले. यावेळी बोनस पॉइंट त्यांनी केलाय. चांगला फुटवर्क पाहायला मिळाला. 1 पॉइंट इथे मिळाला स्वराज्य प्रतिष्ठान संघाला. वन्स अगेन जर्सी क्रमांक 10 हिला इथे आज पावलं गेलंय. यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश. स्वराज्य प्रतिष्ठान एकीच बळ मिळालं फळ. रायडर आता तू मैदानाच्या बाहेर पड. परंतु दुसऱ्या बाजूने वंदन शो करताना इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिस्ता थापा. जबरदस्त कामगिरी. बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर, सब कुछ सर्व काही या रायडरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. आणि त्यानंतर सुपर डुपर हिट, सुपर हिट, सुपर वुमन या बिस्ता थापा. शानदार कामगिरी इथे पाहायला मिळते. 2-1 फील्ड आहे आणि त्यानंतर इथे फायनल करण्याचा प्रयत्न. ताकद कमी, टॅकलची नव्हती इथे हवी. रायडर सेट सिंगल पॉइंट. स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या खात्यामध्ये जोडण्यात येईल सिंगल पॉइंट. पुन्हा जर्सी क्रमांक 10 या आधीच्या चढाईमध्ये हिला टॅकल गेलं होतं. त्यामुळे थोडासा दबाव या रायडरवरती असेल आणि पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 14 आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न इथे केलाय. जरूर पण मिडल लाईनवरती येऊन थोडीशी उभी राहील. माघारी करते. इन्फिनिटी पाहायला मिळाले. सेफली क्रीडांगणामध्ये परतले. जर्सी क्रमांक 12 हॅलो हरियाण पलटवण्याची टीम संघ 4 डिफेन्स आहे. 3 महत्वाचे खेळाडू या क्रीडांगणाच्या बाहेर आहे. यावेळी संधी असेल. जर्सी क्रमांक 17 कशा पद्धतीने खेळतोय पाहूया. सेकंदामध्ये कमबॅक करेल का? कारण बिस्ता थापा जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं आवश्यक असताना सर्वात मोठी गाडी जे बाहेर आले. 4 पॉइंट्स. शानदार वेळ. 1 2 3 4 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. हा बंपर धमाका आहे. यादी बंपर धमाका. यस 4 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. दमदार कामगिरी. 4 पॉइंट्स. एकाच रेड मध्ये अर्धा संघ इथे गारत.
आणि दोन्ही आपल्या खेळाडूचे बाहेर होते, रायडर होते, ते रिलाईन होऊन मैदानाच्या आतमध्ये येतील. सुपर डुपर हिट कामगिरी ते पाहायला मिळाले आर्यन परटवणे संघाकडून. आणि इथे डबल अँगल होल्ड आहे. हिच्या बाजूने चढाई करणं, लेझी फुटवर, नो चान्स, नो चान्स. आणि पुन्हा एकदा ऑल आउटचा खतरा स्वराज्य बिंदू संघावरती. आणि दरम्यान इथे थोडासा भाग होतो, नक्की कुस्ती आहे की कबड्डी हा पडलेला प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर नाही, कबड्डी आहे. येस, इथे ऑल आउट होतोय स्वराज्य प्रतिष्ठान संघ. थोडा वेळ आम्हाला वाटलं होतं या मुली कुस्ती खेळायला सुरुवात करतात की काय, परंतु त्यानंतर मिडल लाईन क्रॉस केली गेली आणि आम्ही पुन्हा एकदा कबड्डीच्या दिशेने वळलो. आणि पुन्हा एकदा ज्याच्या वेळी दिसता थापा आपल्याला तिथे दिसेल आणि त्या दिशेने जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रेड केले, बॅक दाखवली, तर फ्रंट ब्लॉकला येईल तुम्हाला पाय होल्ड अँगल होईल करता ते दिसणार आहे. कम्प्लिटली जमिनीवरती पटकते, दोन्ही अँगल होल्ड करून उचललं जात आहे. चान्सच देत नाहीये रेडरला. नो चान्स मध्ये केली तर आपल्याला दिसणार थापा इथे पाहायला मिळाले. आणि हिला गाळत करणं गरजेचं आहे. स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून जर आपण विचार केला तर काहीही करा किंवा बरा, परंतु दिसणार इथे टच स्वरूपात गाळत करा आणि तरच कुठेतरी एक संधी तुम्हाला उपलब्ध होईल. तर जोपर्यंत ती मैदानाच्या आतमध्ये असेल रायडरला संधी इथे उपलब्ध नाहीये. पण इथे संधी मिळते, इथे तुम्हाला संधी मिळणार आहे. दिसताना जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर कसं ठेवलं जाईल याचं कॅल्क्युलेशन इथे होणं गरजेचं आहे. इथे आम्ही ठेवू शकतो स्वराज्य प्रतिष्ठान, परंतु दुसरी रायडर आहे जर्सी क्रमांक 10 जी ताकदीच्या जोरावरती इथे पॉईंट जरूर घेईल. इथे तुम्हाला एकजूट दाखवणं गरजेचं आहे. तुम्हाला एकत्र यावं लागेल, एकजूट करावी लागेल. आणि ज्याच्यावेळी तुम्ही एकत्र येतात त्यावेळी शक्ती तयार होते आणि जेव्हा शक्ती तयार होते तेव्हा क्रांती घडते आणि ती क्रांती इथे घडवायची. स्वराज्य प्रतिष्ठान संघाला जर्सी क्रमांक 17 चढाई करण्यासाठी इथे दाखल होते. 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड आहे. थापा मैदानाच्या बाहेर आहे, याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. परंतु इथे कॉर्नर अटॅक सक्सेसफुल, रिलाय होईल, ती मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि लागली चढाई करण्यासाठी ती दाखल होते. डोल्ड आहे, पॉईंट लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशा कंडिशन मध्ये केली जाणारी चढाई. अँगल महत्वाची थापा पुन्हा एकदा इथे गाळत आहे. आक्रमण आहे, हल्ला आहे, एकजूट पाहायला मिळाली आणि त्यामुळे हा टॅकल सक्सेसफुल ठरला. संघटन खूप महत्वाचं आहे. आयुष्य असू द्या किंवा कोणताही खेळ असू द्या, सांघिक खेळ करत असताना संघटन खूप महत्वाचं. इथे काय घडलंय, 2 खेळाडू काढत होत आहेत, आणखी एक सक्सेसफुल रेड जर्सी क्रमांक 18च्या माध्यमातून. संघ प्रशिक्षक टेन्शन मध्ये, कोणता गिअर बदलला, कोणतं सूत्र इथे चालवलं गेलं. 4ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 18 शांतपणे एका ठिकाणी बसून कशी सूत्र हलवायची ती सुभाष जाधव कडून शिकलं पाहिजे. कोणतेही टेन्शन नाही, नो टेन्शन, कारण मुली आहेत टेन्शन. चांगली कामगिरी कम बॅक करता इथे पाहायला मिळालं. या चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल आर्यन संघाची रायडर. ओहो, ऍडव्हान्स टॅकल, आवश्यकता नव्हती ऍडव्हान्सला येण्याची. डीपली इन्व्हाइट करणं गरजेचं होतं, ते इथे केलं गेलं नाही. मिडलच्या खूप जवळ येऊन टॅकल करण्याचा केला गेला प्रयत्न, सुसाईड करणं हा टॅकल. रायडर सेफ ठरतोय. डिफेंडर क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉइंट. आणि पुन्हा एकदा ती वाघीण रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये आली आणि शिकार करण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात केली. आर्यन स्पोर्ट्स संघाची वाघीण आहे डेली टायगर आणि हिला इथे मात्र तुम्हाला कारक करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी ही मैदानाच्या बाहेर गेले, परंतु यावेळी सक्सेसफुल टॅकल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ मैदानाच्या बाहेर. संभाला शेवटी 5 मिनिटं 31-15 सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी आहेत आणि त्यानंतर सक्सेसफुल रेड आहे. आक्रमण करायचंय, हल्ला करायचंय, मल्टी पॉईंटची आवश्यकता आहे. सिंगल पॉईंट नाही तर डबल पॉईंट कसे मिळतील या दृष्टिकोनातून इथे प्रयत्न करावा लागेल. हेलो, थोड़ा फाइनल को स्वराज निर्दोय ओम साई जिंकरी थोड़ा फाइनल को दोन समय तयार राहायचं आहे. यानंतर तिसरा आणि अंतिम पुकार स्वराज्य निर्दोय ओम साई जिंकरी थर्ड अँड फायनल कॉल. संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती आहे, आपला संघ थोड़ा फाइनल कॉल 5 मिनिटं डिक्लेअर झालेले आहेत, त्यामुळे आपला संघ तयार ठेवा. दोन्ही संघाने यांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांना. फायनल कॉल दिला गेलाय. स्वराज्य निर्दोय ओम साई जिंकरी आपण तयार व्हायचंय.
महिला गट इथे सुरू झालाय. महिला गटाचं द्वंद्व इथे पाहायला मिळते. वाघिणी सारख्या लढताना या दोन्ही खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघातील खेळाडू इथे पाहायला मिळत आणि पुन्हा एकदा ती लेव्हल मैदानाच्या आतमध्ये येईल. बीटना थापा शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. लास्ट 4 मिनिट्स. 2-2 फील्ड जाता जाता काही आठवणी आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे कोणता संघ करेल ते पाहणं गरजेचं आहे. इथे थांबून चालणार नाही. तुम्हाला लढायचं आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल. पॉईंटसाठी प्रयत्न करावे लागतील. एका दुसरीचं सूट पडेल इथे साडी तर कम बॅक होऊ शकतो. हार मानून चालत नाहीये. तुमच्या मनावरती अवलंबून असतं. मानलं तर हार आहे आणि ठाणलं तर विजय आहे. तर तो विजय इथे मिळवायचा आहे. तुम्ही कशा पद्धतीने येणाऱ्या संकटांमध्ये तुटून पडता यावरती तुमचं भवितव्य आणि यश अवलंबून असतं. टेंडेंटसाठी एंटच केले. एक मोर आहे ते गाडत मिडल चेन मध्ये खेळणारे खेळाडू या विजय क्रमांक 12 खेळाडूच्या गरजेला सिंगल पॉईंट आर्यन स्पोर्ट्स संघाला. आजच्या बाजूमध्ये या खेळाडूने प्रभावित केले. कारण एक चांगलं प्रत्युत्तर हिच्या माध्यमातून दिलं गेले. पण एका बाजूला भीष्मा तापासारखी धुरंधर खेळाडू दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 18 चढाईच्या माध्यमातून चांगला खेळ केले. शेवटचे 3 मिनिटे इथे बाकी आहेत. एक चांगली लढत इथे आपल्याला पाहायला मिळते या दोन गटांमध्ये या दोन संघांमध्ये. आणि यावेळी मात्र हाताचा पुरेपूर वापर केला. चौडा होल्ड करण्याचा इथे होता विचार. असफल ठरले. जर्सी क्रमांक 21 सक्सेसफुल ठरले. थापा 1 पॉईंट गमावली पण तरी जर्सी क्रमांक 18 येस याही वेळी बोनस पॉईंट आपल्या नावावरती इथे घेईल. मोठा आव्हान या समोर स्वराज्य प्रतिष्ठान थापा या चढाई खेळण्यासाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा करते प्रयत्न. चांगला बॅलन्स आहे. फुटवर्क लाजवाब आहे. ताकद आहे. नजाकत आहे. पॉईंट टेबल मध्ये वारंवार बरकत आहे. अशी बेस्ट रायडर आहे. चढाई पूर्ण केले. मिडल अँड क्रॉस करून माघारी पर्यंत एमटी पहार मिळाली. जर्सी क्रमांक 18 चांगलं फुटवर्क ऍक्टिव्ह असं फुटवर्क आहे. नेट कॉर्नरला थापापासून दूरवरती खेळते. पण थापाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न ती इथे करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काही चांगली रणनीती कारण जी बेस्ट डिपेंडर आहे त्याच्या पासून थोडंसं दूरवरती खेळण्याचा प्रयत्न. शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत. लास्ट 2 मिनिट्स. एक 2 अशा प्रकारे फील्ड चैन अटॅक इथे पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा याची शिकार केली जाईल का? चढाई पूर्ण केले. सुरक्षितपणे खेळामध्ये परतली. इम्पिडेड इथे पाहायला मिळाली आणि सुरक्षितपणे चाललेला खेळ इथे पाहायला भेटतोय. जर्सी क्रमांक 18 कॉर्नर जर्सी क्रमांक 01 क्रीडांगणाच्या बाहेर सिंगल पॉईंट. टॅलेंटसाठी जर्सी क्रमांक 10 सिनियर खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये 5 चुंबकच्या फळीत राईट टू लेफ्ट खेळण्याचा प्रयत्न. तेवढं सावध घेतला गेलेला पागित इथे पाहायला भेटतोय. बिस्नाला इथे विश्रांती दिली आणि चढाईसाठी ती स्वतः इथे दाखल झाले. डीपली जाऊन खोलवरती जाऊन हँड टच करता इथे पाहायला मिळालं. हँड होल्ड करण्यासाठी ते प्रयत्न तिने मात्र केला नाही. शेवटचं 1 मिनिट इथे बाकी आहे. लास्ट 1 मिनिट. आणि इथे डबल फाइव वन्स अगेन थापाची कमाल आहे. एवढी जर्सी क्रमांक 12 इथे गाडत होते. चांगली लढत या मुलीने इथे दिले. यावेळी सिंगल पॉईंट साठी प्रयत्न आहे. जर्सी क्रमांक 11 आहे आणि यावेळी टॅकल करण्याचा प्रयत्न इथे होईल का पाहूया. चांगला प्रयत्न चांगला प्रयत्न चांगला प्रयत्न आहे. 2 पॉईंट इथे मिळतील. 2 पॉईंट इथे मिळाले. त्या विकेटांच्या वेळ जर्सी क्रमांक 16 गेल्या उशिराने मैदानात आणलं गेलं आणि यावेळी
हिच्या माध्यमातून 2 पॉइंट इथे मिळत आहेत संघाला. यस, सुपर टॅकल ऑन आहे, समोर सुपर रायडर आहे. कमाल होईल का इथे? सुपर टॅकल पाहायला मिळेल का? परंतु नाही, नो नेवर. सामना इथे समाप्त. विजयी करतो आर्यन पंतवडे आणि चांगली लढत पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून. वाईट संघाचं इथे कौतुक आहे. पण या सामन्याची आणि या सामन्याची प्लेयर ऑफ द मॅच